आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे। विरोधकांच्या वॉर्डमधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर हा घोळ नाही, हा देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केली आहे। घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस कुणीही नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली आहे। पापी वृत्तीतून त्यांनी राजकारण उभं केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। बीडच्या अंबेजोगाईमधील अजित पवारांच्या प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडे गैरहजर होते। धनंजय मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय। युगेंद्र पवारांनी केलेले आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फेटाळलेत। युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20-20 लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता। पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। नशिराबाद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। रात्रीच्या कॉर्नर बैठकीतून जोरदार प्रचार करण्यात येतोय, तर बैठकीला मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांच्याकडून प्रस्ताव न आल्याचं वक्तव्य मंत्री रक्षा खडसेंनी केलंय। तर मुक्ताईनगरमध्ये भाजपचं मोठं लीड असल्याचंही त्या म्हणाल्या। राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधातील याचिका कोपरगाव जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली। उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरील शेवटच्या पानावर स्वाक्षरी नसल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप घेतला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुळ्यातील पिंपळनेर नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेत करून उपस्थितांची मनं जिंकली आहेत। यावेळी बोलताना काही लोकांना जमाल गोटा दिला पाहिजे अशी खोचक टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली आहे। शिंदेंची शिवसेना पैशाने मतं खरेदी करतो असा आरोप विनायक राऊतांनी केलाय। तर जव्हार आदिवासी भागामध्ये लोक थेट एका मताचा रेट विचारत असल्याचंही ते म्हणाले। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपने आतिश बोरेले यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलंय। महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र लढतायत। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो असं मत अजित पवारांनी मतदारांना साथ घातली आहे। तुम्हाला विकास पाहिजे तर मी विकास करू शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो असंही अजित पवारांनी म्हटलं। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात, पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार म्हणाले। अनेक पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं, आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच उपमुख्यमंत्री करून मला तिथे बसवलं असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीरामपूरमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने आलेत। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेच्या कोर्टात गेलो आहोत। स्वबळावर 4ही ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। विकासाचं मॉडेल नागरिकांसमोर ठेवणार असं निलेश राणे म्हणाले। जीवाभावाची लोक आपल्या विरोधात आहेत, मनाला पटत नसतानाही निवडणुकीला सामोरं जातोय असं निलेश राणे यांनी म्हटलंय। मालवणमध्ये भगवाच फडकणार, निलेश राणेंना जिंकवून द्या असं आवाहन उदय सामंतांनी केलंय। नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। चुकीची कामे बंद झाल्यामुळे धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव भासतीये अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांनी परळी इथे सभेमध्ये आपल्यासोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव आणि उणीव संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं। कराडला ज्येष्ठ नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। कराड नगरपालिका निवडणूक रिंगणामध्ये असलेल्या सर्व 9 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणत शहराच्या विकासाचं रोल मॉडेल मांडण्यास सांगितलं। या सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाल्याची चर्चा कराडसह राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली आहे। नम कर देता है और आत्मा को स्पर्श कर जाता है। तर उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराच्या शिखरावर आज सकाळच्या 100 बातम्या। सिंधुदुर्ग वैभववाडीच्या नादवड्यातील हर्ष नकाशेनं नुकत्याच झालेल्या इंद्रप्रस्थ युवा महोत्सवामध्ये 5 पदकांची कमाई केली आहे। राज्यभरातल्या 25 विद्यापीठामधील स्पर्धकांनी भाग घेतला होता। मात्र हर्षनं शास्त्रीय गायन, समूह गायन, पाश्चिमात्य समूह गायन स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण पदकं पटकावली। हर्षनं मुंबई विद्यापीठाचं या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं। मालेगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे। रावेरमधील सुवर्णकार समाजाने ही मागणी केली आहे। दरम्यान तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीच्या काही भागामध्ये अचानक पावसाने हजेरी लावली आहे। दरम्यान नागरिकांची तारांबळ उडाली। प्रचारासाठी बाहेर पडलेल्या उमेदवारांना देखील याचा फटका बसलाय। अमरावतीमध्ये खासदार अनिल बोंडेंना धमकीचा फोन करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। शिवीगाळ करणाऱ्याला पोलिसांनी वरुडमधून अटक केली। जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। तसेच देव दिवाळी निमित्त फराळ आणि फळफुलांची सजावट करण्यात आली आहे। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। सिंधुदुर्ग वैभववाडीच्या नादवड्यातील हर्ष नकाशेनं नुकत्याच झालेल्या इंद्रधनु युवा महोत्सवामध्ये 5 पदकांची कमाई केली। राज्यभरातल्या 25 विद्यापीठामधील स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलेला। तर हर्षनं शास्त्रीय गायन, समूह गायन,
पाश्चिमात्य समूह गायन स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण पदकं पटकावली. हर्षनं मुंबई विद्यापीठाचं या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं. आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई येथे मेळावा संपन्न झाला. युती संदर्भात निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा. महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकवण्यासाठी सज्ज रहा, अशा सूचना खासदार नरेश म्हस्केंनी केल्या. गडचिरोली जिल्ह्यातील फुलनार येथे पोलिसांनी माओवाद्यांच्या गडात पोलीस ठाणं सुरू केलंय. या भागामध्ये गेल्या वर्षभरात 3 वेळा चकमक झाली आहे. घनदाट जंगलामध्ये पोलिसांनी एका दिवसात हे पोलीस ठाणं सुरू केलं. पालघरच्या मोखाडा तालुक्यातील आमला गावातील प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका गेल्यानं प्रसूत महिलेच्या कुटुंबाला बाळाला घेऊन 2 किलोमीटर पायपीट करावी लागली. या घटनेवर कुटुंबाने संताप व्यक्त केलाय. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला शहरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. व्यापारी वर्गाची धांदल उडाली, तर सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारावरही याचा थेट परिणाम दिसून आला. बीडमध्ये एका 5.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नात्यातीलच मुलाने अत्याचार केल्याचं समोर आलंय, तर पीडित मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. नवी मुंबई येथे 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी दुग्धाभिषेक करत अनावरण केलं. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवत नोटीस बजावली. याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यंगात्मक बॅनर लावून घटनेचा निषेध नोंदवला. हिंगोलीच्या कळमनुरी ते पुसद मार्गावर ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झालाय. यामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय. यात ऊसाचंही मोठं नुकसान झालंय. चिपळूण खेरडी MIDC मधील 3M पेपर मिल कंपनीला भीषण आग लागली. यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्यात, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. हळू हळू सामान द्या भाऊ. आता पुढे काय करायचं? अहो ते राजूच्या चिठ्ठीत बघा ना. चिठ्ठी कुठे गेली चिठ्ठी? चिठ्ठी. नमस्कार. मला माहितीये त्या चिठ्ठीत काय लिहिलंय. तुम्ही या माझ्या बरोबर. व्हीलचेअर. चिठ्ठीत हे तर लिहिलंच असेल की सरळ विमानात चढायचं नाहीये, थोडं फिरायचं पण आहे. आणि चिठ्ठीत शॉपिंग बद्दल तर लिहिलं असेलच. अरे आता पेट पूजेबद्दल चिठ्ठीत लिहिलेलं नसेल. ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. 21 दिवसात मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. विरोधकांच्या वॉर्डमधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर हा घोळ नाही, देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केली. घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला. निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उद्या कॅबिनेट बैठक होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. उद्या पार पडणारी मंत्रिमंडळाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी फक्त 6 दिवस शिल्लक आहे. परळीमधील प्रचार सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आली. जगमित्र कार्यालय चालू आहे, पण एक व्यक्ती नाही, असं वक्तव्य करत धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची आठवण काढली. धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस कोणीही नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली. पापी वृत्तीतून त्यांनी राजकारण उभं केल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. बीडच्या आंबेजोगाईमधील अजित पवारांच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे गैरहजर होते. धनंजय मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं. अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रात्री 1 वाजता अटक केली होती.
गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची पोलिसांनी सखोल कसून तपासणी करावी. आम्ही गौरीला न्याय मिळावा यासाठी तिच्या परिवारासोबत उभे आहोत असं भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. युगेंद्र पवारांनी केलेले आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फेटाळले. युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20-20 लाख दिल्याचा आरोप केलेला होता, तर पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीनं हे सर्व आरोप फेटाळले. जळगावच्या भुसावळमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेपूर्वीच एका तरुणानं गोंधळ घातला. त्यामुळे या तरुणाला मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, तर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेसला पराजय दिसतोय. विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर टीका केली असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला. महाराष्ट्र ही टीका सहन करणार नाही. फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा राहील असंही बावनकुळे म्हणाले. अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिलाय. काँग्रेसला मतदान म्हणजे मुस्लिमांना मतदान असं विधान नवनीत राणांनी केलं. अचलपूरमध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटलांची बिनविरोध निवड झाली. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद रिक्त झालं होतं. त्यामुळे अजित पवारांचे खंदे समर्थक असणारे चंद्रशेखर घुले यापुढे बँकेचा कारभार पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुळ्यातील पिंपळनेर नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेत करून उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी बोलताना काही लोकांना जमाल गोटा दिला पाहिजे अशी खोचक टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. सटाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर डोंगराळे इथल्या आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं यावेळी शिंदे म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिंदेंची शिवसेना पैशानं मतं खरेदी करते असा आरोप विनायक राऊतांनी केला. तर जव्हार आदिवासी भागामध्ये लोक थेट एका मताचा रेट विचारतायत असंही ते म्हणाले. नांदेडच्या कंधारमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका कार्यकर्त्यानं आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी अजित पवारांकडे केली. दरम्यान कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोंदियामध्ये भाजपच्या परिणय फुकेंनी नकली भगवा म्हणत शिवसेनेच्या उमेदवारांवर टीका केली. तर आम्हीच असली भगवा आहोत आणि आमच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे या ठिकाणी टिकून असल्याचं म्हणत राजीव ठकरेले यांनी प्रत्युत्तर दिलं. बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये मंगळवारी 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर बुधवार